आज आणि उद्या जागा वाटपाच्या दोन मोठ्या बैठका, मवियाची मुंबईत तर महायुतीची दिल्लीत बैठक। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला जाणार। रामटेकसाठीचा 250 कोटींचा निधी मुख्यमंत्र्यांकडून होल्डवर। रामटेकमधून अपक्ष निवडणूक जिंकलेल्या आशिष जयस्वाल यांची भूमिका स्पष्ट नसल्यानं निधी होल्डवर ठेवल्याची माहिती। मराठा आरक्षणाच्या निर्णयात मी अडथळा आणला असं शिंदेंनी सांगितलं, तर राजीनामा देऊन निवृत्ती घेणार। देवेंद्र फडणवीसांची रोखठोक भूमिका। मराठ्यांविरोधात गेल्याचा फडणवीसांना पश्चाताप। आम्ही फडणवीसांना विरोधक मानत नाही, त्यांनी सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करावी। जरांगेंची फडणवीसांना विनंती। फडणवीसांच्या बोलण्यात तथ्य। मराठा आरक्षणाच्या कायद्यात फडणवीसांचा मोलाचा वाटा। विरोधकांकडून फडणवीसांवर खोटे आरोप। मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। भाजपचे आतापर्यंत 47 मोठे नेते मला भेटले आहेत। माझ्यावर ड्रोनद्वारे निगराणी। काहीही केलं तरी 113 आमदार पाडणार। जरांगेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा। अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत झिशान सिद्दीकी सहभागी। सिद्दीकींच्या राष्ट्रवादी प्रवेशाची केवळ औपचारिक घोषणा बाकी, तर काँग्रेस सिद्दीकींवर कारवाई करण्याच्या तयारी। आमचं घर फोडलं, पक्ष फोडला, चिन्ह नेलं आणि विकासासाठी गेल्याचं सांगतात। भुजबळ जेलमध्ये जाण्यापासून वाचण्यासाठी भाजपसोबत गेले। नाशकातून सुप्रिया सुळेंची टीका। केंद्र सरकारी नोकरीमध्ये खासगी क्षेत्रातून थेट भरतीच्या निर्णयाला राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील दोन प्रमुख घटक पक्षांचा विरोध। सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण पाहिजे, चिराग पासवान यांचं मत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून विदर्भ दौऱ्यावर। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार। एनआयएच्या तपासाला सचिन वाझेचं उच्च न्यायालयात आव्हान। यूएपीए तरतुदी लावण्यावरही वाझेचा आक्षेप। हायकोर्टाकडून एनआयएला याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश। भुसावळमधील हतनूर धरणाचे 4 दरवाजे पूर्ण उघडले, तर दरवाजा 1 मिलीमीटरने उघडला। धरणातून 23,061 क्युसेकनं तापी नदीत पाण्याचा विसर्ग। पुणे शहरात 22 ऑगस्टला पाणी पुरवठा बंद। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार। दमदार पावसामुळे भीमा आणि कृष्णा खोऱ्यातील धरणं तुडुंब, तरी पश्चिम महाराष्ट्रातील 1,67,000 नागरिकांना 69 टँकरनं पाणी पुरवठा। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरण परिसरात जुलैमध्ये दमदार पाऊस। धरणात 93% पाणी साठा। नागपूरमधील लता मंगेशकर रुग्णालयात लाडक्या बहिणींसाठी आता बाळंतपणी मोफत। गर्भवती महिलांच्या तपासण्या, औषधं आणि जेवण निःशुल्क। भारत पहिला राष्ट्रीय अंतराळ दिन 23 ऑगस्टला साजरा करणार। गेल्या वर्षी याच दिवशी चंद्रयान-3 मोहिमेतील विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं। राज्यात डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती। 7,500 पदांसाठी भरती होणार, त्यात 1200 पदं मुंबई पोलीस दलासाठी असणार। जून जुलैमधील पावसामुळे पुण्यातील 100 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। भरपाईसाठी 2,15,00,000 रुपयांच्या मागण्यांचा प्रस्ताव। उत्तर जम्मू काश्मीरमध्ये भूकंपाचे 2 धक्के। काश्मीरमधील बारामुल्लामध्ये भूकंपाचं केंद्र असल्याची माहिती। आतापर्यंत कोणतीही जीवितहानी नाही।